हॅलो डिअर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे ना, जी ट्रिक जर तुम्ही समजून घेतली आणि ती समजण्यासाठी हा जर पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुमची इंग्लिश अक्षरशः बदलणार आहे। आणि म्हणून ती कोणती ट्रिक आहे ती जर तुम्हाला बघायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल। तर बघूया कोणती ट्रिक आहे। तर या समोर एक तुम्हाला वाक्य दिसतं आहे आणि हे वाक्य किती शब्दाचं आहे बघा, किती शब्दाचं आहे। 1 2 3 4 5 1 6 7 8 9 10 हे 10 शब्दाचं वाक्य देखील तुम्ही या ट्रिकचा वापर करून सहजपणे करू शकता। अजून एक वाक्य तुम्हाला दाखवतो। हे वाक्य किती शब्दाचं आहे बघा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे पण वाक्य 10 शब्दाचं आहे। एवढं मोठं वाक्य देखील तुम्ही या ट्रिकचा वापर करून सहजपणे करू शकता। तर मित्र, बघूया अशी कोणती ट्रिक आहे की जी ट्रिक वापरून आपण इंग्लिशमध्ये एवढे मोठे बदल करू शकतो। तर बघूया ती ट्रिक कोणती आहे। मित्र, ही ट्रिक तुम्हाला सांगण्याच्या अगोदर तुमच्या अगोदर एक लक्षात येणं गरजेचं आहे की इंग्लिशमध्ये वाक्य जे असतात ना, तर त्या वाक्याचे 3 भाग पडतात। तर आणि मराठी वाक्याचे पण 3 भाग असतात, परंतु मराठी वाक्याचे 3 भाग आणि इंग्रजी वाक्याचे 3 भाग याच्यामध्ये थोडासा फरक असतो आणि तो फरक असल्यामुळे आपल्याला इंग्रजी वाक्य समजायला थोडा वेळ लागतो किंवा ते बोलता येत नाही, ते बनवायला अडचणी येतात। काय फरक असतो ते समजून घेऊया आणि मग आपण त्या ट्रिककडे जाऊया, कारण हा फरक समजला तर ती ट्रिक आपल्याला समजायला सोपी जाईल। तर काय फरक आहे बघा। हे मराठी वाक्य आहे। या मराठी वाक्यामध्ये जो कर्ता आहे तो वाक्याचा 1 नंबरला आहे। कर्ता 1 नंबरला आहे आणि त्यानंतर बाकी काय आहे, या ठिकाणी हे जे क्रियापद आहेत, कर्त्याचे जे क्रियापद आहेत ते शेवटी आहेत, म्हणजे हे शेवटी आहेत आणि जे इतर वाक्य आहे हे इतर वाक्य आतमध्ये आहे। म्हणजे या वाक्यात 3 भाग जर केले आपण तर इथं क्रियापद शेवटी आहे आणि नंतर जे इतर जे वाक्य आहे ते मध्ये आहे। म्हणजे मराठी वाक्यामध्ये कर्ता 1 नंबरला असतो आणि क्रियापद वाक्याच्या शेवटी असतो आणि बाकीचं वाक्य मध्ये असतं, हे मराठी वाक्यात। परंतु इंग्लिश वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं, नीट बघा फरक। इंग्लिश वाक्यामध्ये पण कर्ता 1 नंबरलाच आहे। जसं मराठी वाक्यामध्ये कर्ता 1 नंबरला आहे तसा इंग्लिश वाक्यामध्ये पण कर्ता 1 नंबरला आहे। आता चेंज कुठं आहे इंग्लिश वाक्यामध्ये, तर इंग्लिश वाक्यामध्ये जे क्रियापद आहे ते क्रियापद 2 नंबरला आहे। कुठं आहे? 2 नंबरला आहे आणि जे बाकीचं वाक्य आहे शिल्लक वाक्य म्हणून आपण, ते मराठी वाक्यात मध्ये असतं तर इंग्लिश वाक्यामध्ये शेवटी असतं। तर हा इंग्लिश वाक्यामध्ये आणि मराठी वाक्यामध्ये फरक असल्यामुळे आपल्याला मराठी वाक्य इंग्लिशमध्ये बोलताना अडचण जाते, करताना अडचण जाते, लिहिताना अडचण होते। तर मग आता आपण ती ट्रिक सुरू करूया। ती जर ट्रिक आपण समजून घेतली ना तर मग आपल्याला कितीही मोठे वाक्य आपण इंग्लिशमध्ये बोलूही शकतो, लिहूही शकतो आणि सांगूही शकतो। तर सुरू करूया ती ट्रिक कोणती आहे। तर मगाशी मी तुम्हाला जे वाक्य दाखवले होते ना त्यातलं हे पहिलं वाक्य आहे। आता या वाक्यामध्ये मगाशी तुम्हाला सांगितलं की या वाक्यात किती शब्द आहेत बघा। 1 नंबर, 1 शब्द। आता थोडं मी पेनचा कलर चेंज करतो म्हणजे समजायला सोपं जाईल तुम्हाला। विराट 1 नंबरला घेऊया, क्रिकेटला 2 नंबर घेऊया, मध्येला 3 नंबर घेऊया। 1 वर्ष ही एक फ्रेज आहे, 1 वर्ष। त्या 1 वर्ष फ्रेजला पण दोन्हीला मिळून 1च नंबर द्यायचा, याला 4 नंबर देऊया। आणि आतला पण 5 नंबर देऊया। 10 आणि शतक ही पण एक फ्रेज आहे, त्याला पण 6 नंबर देऊया, दोघांना मिळून 10 शतकला। ती एक फ्रेज आहे, नाउन फ्रेज आहे। आक्रमकतेला 6 नंबर देऊया आणि बनवतोला 7 नंबर देऊया। तर अशा पद्धतीने आपण काय केले, नंबर दिले। आता हे जे मी नंबर दिलेत हेच मराठी वाक्याची रचना आहे। आता बघा मराठी वाक्यामध्ये काय झालंय, 1 नंबरला कर्ता आला, नंतर 2 नंबर, नंतर 3 नंबर, नंतर 4 नंबर, नंतर 5 नंबर, नंतर 6 नंबर, नंतर 7 नंबर। अशा पद्धतीने मराठीचं वाक्य झालेलं आहे। याचे जर 3 भाग पाडायला गेलं तर इथं एक भाग आहे, हा एक भाग आहे आणि हा दुसरा भाग आहे आणि तिसरा भाग परत कुठं आला, सेंटरला आला। कुठं आला, सेंटरला आला। याचे 3 भाग झाले। म्हणजे पहिला भाग
सुरुवातीला, दुसरा भाग शेवटी आणि तिसरा भाग सेंटरला. हे मगाशी सांगितल्याप्रमाणे झालं मराठी वाक्याची रचना. आता हीच इंग्लिशमध्ये जर करायचं असेल हे वाक्य, तर पहिला भाग सुरुवातीलाच राहतो, पहिला भाग. आणि आता दुसरा भाग 2 नंबरला येतो, हा जो दुसरा भाग आहे. तर मग काय होईल, 7 नंबर येईल. आणि जो मधला भाग आहे, तिसरा भाग, तो सगळा उलटा करायचा, तो उलटा लिहायचा. तर मग काय येईल, 6 नंबर येईल. नंतर काय येईल, 5 नंबर येईल. नंतर काय येईल, 4 नंबरचा शब्द येईल. नंतर काय येईल, 3 नंबरचा शब्द येईल. आणि नंतर 2 नंबरचा शब्द येईल. हे झालं आपलं इंग्लिश वाक्याचं स्ट्रक्चर. या पद्धतीने जर तुम्ही इंग्लिश वाक्य लिहिले, या सिरियलनं, या पॅटर्नप्रमाणे, या सिरियल नंबरनं तुम्ही जर वाक्य लिहिले, तर तुमचं इंग्लिशमध्ये वाक्य बरोबर येईल. ही आपली ट्रिक आहे. तर बघा, 1 नंबरला काय आहे, विराट. 1 नंबरला विराट. 7 नंबरला काय आहे, बनवतो. तर बनवतोला काय शब्द आहे, मेक्स. मेक्स. नंतर आक्रमकतेने तर काय होईल, अटॅकिंगली. अटॅकिंगली. अटॅकिंगली म्हणजे आक्रमकतेने. 10 शतकला पण 6 नंबर दिला आहे. 6 नंबरला काय येईल, 10 सेंचुरीज. 10 शतकला काय होईल, 10 सेंचुरीज. 10 सेंचुरीज. हां, 10. आता आत, 5 नंबरला आत आहे, तर काय होईल, इन. आणि एका वर्षात मीन्स इन 1 इयर. इन 1 इयर. इन 1 इयर. पुन्हा एका वर्षात झाला. आता मध्येला काय होईल, इन. परत इन. आणि क्रिकेट, इन द क्रिकेट. क्रिकेटला काय होईल, द क्रिकेट येईल. तर अशा पद्धतीने आपण जे मराठी वाक्याचं सिरियल आहे ते उलटी करून आपण इंग्लिशमध्ये वाक्य करायचं. आणि जवळपास असे वाक्य मित्र 90% वाक्य बरोबर येतात इंग्लिशमध्ये. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं ना की जर तुम्ही ही ट्रिक्स शिकलात किंवा समजून घेतली, तर तुमची इंग्लिश बनवण्याची क्षमता 90 पटीने वाढणार आहे. बरोबर आहे. ही ट्रिक त्यासाठी फार महत्त्वाची होती. आता मी दुसरं जे वाक्य होतं ते पण तुम्हाला या ट्रिकने करून दाखवतो, म्हणजे तुमचा जो कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला थोडाफार डाऊट असेल या ट्रिकबद्दल, तो पण क्लिअर होणार आहे. तर बघूया आता या ठिकाणी पण आपण सूर्याला 1 नंबर देऊया, रोजला 2 नंबर देऊया, जग त्याला 3 नंबर देऊया, ला 4 नंबर देऊया, हजारो वर्ष जे आहे ही एक नाऊन फ्रेज आहे, तिला आपण 5 नंबर देऊया, पासूनला 6 नंबर देऊया, ऊर्जेला 7 नंबर देऊया, नियमितला 8 नंबर देऊया आणि देतला 9 नंबर देऊया, असतोला 10 नंबर देऊया. आता 10 शब्दांचं वाक्य आहे, हे आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं, तर परत ती ट्रिक वापरायची. आता हे जर मराठी वाक्याचा म्हणून जर विचार केला, मराठी वाक्य आहे, तर कसं होईल मग हे वाक्य, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशी सिरियल ही मराठी वाक्याची आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे या वाक्याचे 3 भाग कुठं पडतात. हा एक भाग जो कर्ता आहे आणि हा दुसरा भाग जे क्रियापद आहे आणि मधला जो भाग आहे हा तिसरा भाग आहे ना. तर 3 भाग पडतात. तर पहिला जो भाग आहे तो सुरुवातीला लिहायचा, पहिला भाग. तर पहिला भाग कोणता आहे, 1 नंबर इंग्लिश वाक्य करताना. आणि जो तिसरा भाग आहे 3 नंबरला शेवटी मराठी वाक्याच्या, तो इंग्लिशमध्ये 2 नंबरला लिहायचा हा भाग. तर मग काय होईल, 10 नंबर घ्या, नंतर 9 नंबर घ्या, नंतर आता हा दुसरा भाग घेतला आपण, आता आपण तिसरा भाग पण उलटा करायचा, 8 नंबर, नंतर 7 नंबर, नंतर 6 नंबर, नंतर 5 नंबर, नंतर 4 नंबर, नंतर 3 नंबर, नंतर 2 नंबर. हा जो तिसरा भाग आहे ना, याला आपण इतर वाक्य, शिल्लक वाक्य म्हणतो. हे शिल्लक वाक्य आहे, म्हणजे हा झाला कर्ता, हे झाला क्रियापद आणि हे शिल्लक वाक्य. असे मराठी वाक्याचे पण आणि इंग्लिश वाक्याचे पण 3 भाग पडतात. या पद्धतीने आता इंग्लिशमध्ये वाक्य करा, म्हणजे आपलं जवळपास 90 ते 95% वाक्य बरोबर येणार आहे. तर कसं होईल मग, सूर्याला काय आहे, द सन. द सन. सन. असतोला काय होईल, इज. द सन इज. देतला काय, गिविंग. सन इज गिविंग. नियमितपणे, रेग्युलरली. रेग्युलरली. ऊर्जा, एनर्जी. एनर्जी. गिविंग रेग्युलरली एनर्जी. पासून, फ्रॉम. पासूनला काय शब्द आहे, फ्रॉम. हजारो वर्षापासून, 1000. हजारो, थाउजंड्स ऑफ इयर्स. हजारो वर्षापासून, थाउजंड्स ऑफ इयर्स. फ्रॉम थाउजंड्स ऑफ इयर्स. जगाला, लाला काय, 4 नंबरला ला आलंय, म्हणजे 2. जग, द वर्ल्ड.
टू द वर्ड बघा, आणि रोज डेली, रोज डेली. तर ही जी सिरियल आहे शब्दांची या नंबरची, तर या नंबरच्या सिरियलनुसार असे चेंज केले आपण आणि त्या पद्धतीने जर ते ट्रान्सफर केले इंग्लिशमध्ये, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने इंग्लिशची वाक्य बनवता येतील, चुकणार नाहीत, कसलीही अडचण येणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की ही ट्रिक तुम्ही समजून घ्या. त्यासाठी 2दा-3दा हा व्हिडिओ परत बघा आणि जर व्हिडिओ आवडला, ट्रिक आवडली तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. त्याच्यामुळे काय होईल की तुमच्या सगळ्या मित्रांना पण त्याचा फायदा होईल, नातलगांना फायदा होईल. आणि मित्र, माझ्याकडे अशा हजारो ट्रिक आहेत की अशा ट्रिकचा वापर करून मी तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग जो कोर्स आहे तो पण शिकवू शकतो. जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर मी कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअपची लिंक देत आहे. त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही आपला कोर्स जॉईन करू शकता, अधिक माहिती घेऊ शकता, नंतर जॉईन करू शकता. तर मित्र, थांबूया आपण. ही जर ट्रिक आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.